कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, आता आपण चाललो आहे मंदिराकडे आणि इथे मंदिराच्या इथूनच बघा परिसरामध्ये ह्या साईडची दुकानं आपण बघूया कुठले कुठले लागले आहेत ते बघा। ह्या साईडला पार्किंग आहे आणि समोर आहे मंदिर। इकडे बघू शकता ओटीची दुकानं आहेत, त्याचबरोबर आईस्क्रीम आणि इथून आपण विद्युत रोषणाई बघू शकता रात्रीचे। सुंदर असं मंदिर आहे समोरचं। आपण मागच्या वेळी काम चालू होतं, पण आता आपण इकडची दुकानं बघूया। इकडे सुद्धा आहे बघा पेडणेकरांचं हॉटेल आहे। नमस्कार, जाऊन येते यावाळात। इकडे ओटीचं आहे, आपला कोकणी मेवा, त्याचबरोबर प्रत्येकाचे ना वेगवेगळे दुकान आहेत। इथे आपल्याच वाडीतील पेडणेकरांचं दुकान आहे, इथे ओटीने घेऊ शकता। आता आपण समोर मंदिराचा गेट बघतोय बघा, विद्युत रोषणाई केल्याने एक देखावा सुद्धा आपण बघतोय, ते म्हणजे मोरावर बसलेली देवी। त्याचबरोबर इथे सुद्धा आपण ओटीचं सामान घेऊ शकता। त्या साईडला दुकान आहे, अजून पुढे आहेत दुकानं, ते आपण नंतर बघू। त्याआधी आपण बघा इथे सुद्धा एक दुकान आहे, इकडे दुकान आहे, इकडे सुद्धा ओटी साडी घेऊ शकता। प्रत्येकाचे प्राइस वेगवेगळे आहेत आणि भाविकांची गर्दी बघू शकता। कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नमस्कार मंडळी, आज आहे मांडोत्सवाचा 7वा दिवस आणि हळूहळू हे 7 दिवस कधी हे मांडोत्सवाचे निघाले काय समजलंच नाही। आणि त्याचबरोबर आपल्याला आजपासून हळूहळू गर्दी हे आपल्याला या मांडोत्सवामध्ये बघता येणार आहे। तर मंडळी, मागील 6 दिवसाचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्कीच बघू शकता। आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणजे देव श्रीदेव व्यथा मंदिरातील देव हे श्रीदेवी सात्री मंदिरामध्ये जाणार आहेत आणि त्याचबरोबर दिंडी सोहळा असणार आहे। आपण देवीचं दर्शन घेऊया, देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर या ठिकाणी भजनसुद्धा असणार आहे, ते भजनसुद्धा आपण बघणार आहोत। तर मंडळी, असा असणार आहे आजचा दिवस। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर मंडळी, आता आपण दोन्ही देवींचं दर्शन घेऊया। आलेले भाविक भक्तजन इथे देवीचं दर्शन घेत आहेत, दोन्ही देवींचं। मंडळी, आता आपण श्रीदेवी सात्री देवीच्या मंदिरामध्ये जातोय। जसं आपण देवाचं दर्शन घेतलं ना, तसं आपण देवीचं दर्शन घ्यायला चाललोय। त्याचबरोबर श्रीदेवी व्यथा देवाची जी काही बहिणी होत्या त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेतलं।
केलेली आहे। याच ठिकाणी आपल्या गाड्या पार्क कराव्या। सुलभ शौचालयासमोर मंदिराच्या भिंतीला जी वाहने उभी आहेत त्या वाहन चालकांनी त्वरित आपली वाहने तिथून हटवायची आहे।
अशा प्रकारे मांडुत्सवाचा 7वा दिवस हा संपन्न झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओतून बघितलं ते म्हणजे देवाने देवीची भेट घेतली, भरपूर सारी भाविकांची गर्दी होती। त्याचबरोबर ओटी भरण्याला सुद्धा लांबच रांगा लागलेल्या होत्या, भजन बघितलं आणि दिंडी सोहळा सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला। तर मंडळी इतर व्हिडिओ जे मागच्या 5 ते 6 दिवसाचे जे काही व्हिडिओ आहेत ते मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही नक्कीच बघू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।